मंडळी, विधानसभा निवडणूक म्हटली की तुमच्या आमच्या तोंडी एकच प्रश्न असतो आणि तो प्रश्न म्हणजे कोण होणार मुख्यमंत्री। महाविकास आघाडीत तर यावरून जाहीर वादावादीही झाली। ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काँग्रेस म्हणाली होती, तर यावर कुठलीच चर्चा झालेली नाही असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला। पण त्याच वेळी महायुतीत मुख्यमंत्री पदावरून अजून तरी कुठलाही वाद झालेला नाही। आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतो आहोत असं देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगतात। अजितदादांनी ही जाहीररित्या अजून एकदाही मुख्यमंत्री पदावर दावा केलेला नाही। आता मतदान कुणाच्या बाजूने होणार हे आत्ताच्या घडीला कुणीच सांगू शकत नाही। पण समजा महायुतीचा विजय झाला तर मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न आम्ही आज एबीपी माझाच्या सोशल मीडिया हँडल्सवरून विचारला होता। सत्ता कुणाची यावी हे आम्ही अजिबात सुचवत नाही आहोत बरं का, पण नेमका हाच प्रश्न आम्ही का विचारला यामागे एक महत्त्वाचं कारणही आहे। ते कारण आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी आजचा आपला दुसरा प्रश्न पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न काय होता? महाराष्ट्रात महायुतीत सत्तेत येणार असा मोदी शहांना विश्वास, आणि तसं जर झालं तर मुख्यमंत्री कोण असेल हा आमचा दुसरा प्रश्न होता। आणि 3 पर्याय दिले होते: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजित पवार। आता हा प्रश्न आम्ही का विचारला याचं उत्तर देतो। मंडळी, राजकारणात स्पष्ट कोणीच बोलत नाही, पण फक्त संकेत दिले जातात। आम्ही असं का म्हणतोय ते जाणून घेण्यासाठी भाजप नेते अमित शहांचं आजचं वक्तव्यच पहा। मी महाराष्ट्राचे अनेक दौरे केले, विदर्भात गेलो, मराठवाड्यात गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, कोकणात गेलो। सगळीकडे मला एकच भावना दिसली आणि ती म्हणजे महायुतीचं सरकार बनवायचंय आणि देवेंद्र भाऊंना विजयी करायचंय। आता गंमत बघा, मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, पण महायुतीचं सरकार म्हणताना त्याच श्वासात शहांनी शिंदे किंवा अजितदादांचं नाव घेतलेलं नाही। त्यांनी नाव घेतलं ते देवेंद्र फडणवीसांचं। म्हणजेच महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं शहांना सुचवायचं होतं का? हिंदीत म्हण आहे ना, समझने वाले को इशारा काफी होता है, हे तसंच आहे मंडळी। आणि इथं आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की एबीपी माझानं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका बातमीची। तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी आमच्या लोकांनी त्याग केला असं अमित शहांनी महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत एकनाथ शिंदेंना म्हटल्याचं कळलं होतं। म्हणजेच तेव्हापासून शहांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपद आणि फडणवीस हे समीकरण सुरू आहे का? आणि मोदी आणि शहांचं ते आधीपासूनच ठरलंय का? शक्यता नाकारता येत नाही मंडळी, कारण गेल्या 10 वर्षांचा इतिहास असा आहे की शहा आणि मोदी जे ठरवतात ते जाहीर करेपर्यंत कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीला काहीच माहीत नसतं। आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कौल जर महायुतीकडे गेलेला दिसला तर महायुतीतली समीकरणं देखील बदलू शकतात। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलंय ते पाहता तर कुठलीच शक्यता नाकारता येत नाही। आघाड़ी की सरकार गलती से भी बहुमत में आ जाती है तो उद्धव ठाकरे अपने बेटे को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं, पवार साहब अपनी बेटी को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं, और कांग्रेस पार्टी में तो 1 दर्जन लोग मुख्यमंत्री के लिए अपने कपड़े सिलाकर बैठे हैं। भाई मुझे बताओ, जो लोग अपने बेटे बेटी को मुख्यमंत्री बनाना चाहते हो वो सिराला वालों का कल्याण कर सकते हैं क्या? जोर से बोलो, कर सकते हैं क्या? मैं महाराष्ट्र में 1.5 महीने पहले पूरे महाराष्ट्र का दौरा किया हूं। जहां जहां गया, विदर्भ गया, मुंबई गया, कोंकण गया, कोल्हापुर गया, उत्तर महाराष्ट्र जलगांव गया, जहां गया वहां एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना। ऐकलत अमित शहा काय म्हणाले ते? मंडळी, अमित शहांच्या याच वक्तव्याबद्दल आम्ही अजित पवारांनाही विचारलं, तेव्हा त्यांनी मात्र अतिशय सावधपणे उत्तर दिले। तुम्हीच ऐका। दादा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी होते, त्यावेळी त्यांनी म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे असं म्हणून प्रचार करा। तर महायुतीमध्ये याबाबत काही निर्णय झालाय का दादा? योग्य निर्णय सगळे मिळून घेऊ। नाही, पण
अमित शहा म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांना अधिकार आहे. दादा म्हणतायत योग्य निर्णय सगळे मिळून घेऊ. असो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळाच फोडला. मोदींनी या प्रचाराची सुरुवात धुळ्यातून केली. त्यांनी पहिल्याच सभेत मवियाच्या सगळ्या नेत्यांवर अगदी सणकून टीका केली, पण एका नेत्याचं नाव घेणं त्यांनी टाळलं. ते नावही सांगतो, पण सुरुवातीला मोदींची काँग्रेसवरची टीका काँग्रेसच्या नेत्यांकडून रोज 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी आणि राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा करून दाखवावी असं चॅलेंजच मोदींनी उद्धव ठाकरेंना दिलंय. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची आज धुळे आणि नाशिकमध्ये सभा पार पडली. महायुती म्हणजे प्रगती, तर मविया म्हणजे प्रगतीला ब्रेक अशा शब्दात मोदींनी हल्लाबोल केला. काँग्रेस जाती जातीत भांडणं लावतं असा आरोपही पंतप्रधानांनी केला. दरम्यान आजच्या दोन्ही सभेत मोदींनी शरद पवारांवर थेट टीका करणं मात्र टाळलेलं दिसतं. इतकंच नाही तर कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है असे 2 नारे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून देण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज एक है तो सेफ है या घोषणेचा जागर केला. आदिवासी की पहचान, जनजातीय समाज की पहचान, शेड्यूल्ड ट्राइब की एकता, इसको तोड़ने में कांग्रेस लगी हुई है. आदिवासी जातियों की एकजुटता कांग्रेस को फूटी आंख नहीं सुहाती. कांग्रेस का एजेंडा है कि देश भर की आदिवासी जातियां आपस में लड़ती रहे, उनकी सामूहिक आदिवासी ताकत खत्म हो जाए. आदिवासी जब एकजुट रहेगा तो उसकी ताकत बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी? ताकत बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी? अलग अलग जातियों में टूटने से आप सोचिए कमजोर हो जाएंगे कि नहीं हो जाएंगे. इसलिए मैं कहता हूं, एक है तो सेफ है. अगदी काल परवाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही तेच म्हणाले होते आणि त्यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एक है तो सेफ हैचा जागर केला. पण भाजपच्या एका नाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र विरोध केलाय. बटेंगे तो कटेंगे अशी भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही असं अजित पवार म्हणाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल. ते इतर राज्यातले एक प्रमुख नेते आहेत, भाजपचे प्रमुख नेते आहेत, एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्याच्यावर त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. आता मध्ये काही जण वेगळं बोलले तर आम्ही लगेच आमचं मत स्पष्ट तिथं मांडतो, भूमिका मांडतो, ट्विट करतो. मंडळी, दादानी ज्या पद्धतीनं भाजपच्या बटेंगे तो कटेंगे नाऱ्यावर आपली भूमिका स्पष्ट केली, त्याच पद्धतीने त्यांनी आणखी एका मुद्द्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आणि ती आहे बारामती संदर्भातली. आज मोदींनी महाराष्ट्रातल्या प्रचार सभेत एंट्री केली, पण ते बारामतीत सभा घेण्याची शक्यता नाही, कारण खुद्द महायुतीचे उमेदवार अजित पवारांनाच बारामतीत मोदींची सभा नकोय. पत्रकारांशी बोलताना त्यांनी बारामतीत कोणत्याही मोठ्या नेत्याची सभेची गरज नसल्याचं सांगितलं आणि त्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला हाणला. कुठे? अरे त्यावेळेस गोष्ट वेगळी होती. तिथं एक अजित पवार नावाचा कोणतरी माणूस उभा होता आणि त्याला पराभूत करण्याकरता ती सभा घेतली होती. आता मोदींना त्यांना पराभूत नाही करायचंय, त्यांना निवडून आणायचंय. त्याच्यावर त्यांनी सभा नाही घेतली. माझ्याकडं कुणी येऊ नका सांगितलंय. बाकीचे 287 मतदारसंघात आपल्याला खूप काम आहे. ती वेळ आणि तिथले जे काही सभा तिथं बोलणं ते आपण दुसरीकडे सगळीकडे खर्च करू. माझी सभा घ्यायला सक्षम आहे. योगी जी पहिलं एक रहेंगे तो सेफ रहेंगे, ठीक आहे. पहिलं तुमच्या महायुतीमध्ये बघा, तुम्ही बोलून गेल्यानंतर तुमचे जे आहेत ना गुलाबी जॅकेटवाले, कोण गुलाबी जॅकेट? अजित पवार. नाही ते तर आलंच, पण त्यांनी सांगितलंय
की बाहेरच्या लोकांनी येऊन इकडे लुडबुड करू नये, बाहेरच्या लोकांनी आम्ही इकडे कसं राहावं हे सांगायच्या भानगडीत पडू नये. मग महायुतीमध्ये जर का एक वाक्यता नसेल तर योगीजी तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं आम्ही एकतेची व्याख्या काय समजून घ्यायची. आणि झिरोवरमध्ये पुढे जाण्याआधी वेळ झाली आपल्या दुसऱ्या प्रश्नावर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आपला दुसरा प्रश्न काय होता. आपला आजचा दुसरा प्रश्न होता, महाराष्ट्रात महायुतीचं सत्तेत येणार असा मोदी शहाना विश्वास. तसं झालं तर मुख्यमंत्री कोण असेल? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजित पवार, असे 3 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत आपण एक्सनं सुरुवात करतोय. आदित्य गायकवाड म्हणतायत, महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल, पण मुख्यमंत्री पदाच्या वाटाघाटीत 2.5 वर्षांचं समीकरण पुढे येण्याची शक्यता आहे. एक्सवरच उमेश पाटील म्हणतायत, विनोद तावडे मुख्यमंत्री बनणार. यूट्यूबवर अश्विन नाईक म्हणतायत, शिवसेनेचं नवयुग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, 2 महिन्यांपूर्वी अमित शहा महाराष्ट्रात आले होते, त्यावेळी त्यांनी स्वच्छ सांगितलं होतं 2029ला भाजपचा मुख्यमंत्री होईल. थोडक्यात काय तर महायुती म्हणून ही शेवटची निवडणूक असेल, त्यामुळे महायुतीच्या जास्त जागा आल्या तर मुख्यमंत्री कोण होणार हे जगजाहीर आहे. फेसबुकवर विक्रम कदम म्हणतायत, मुख्यमंत्री यापैकी कुणीही हो, आपलं राज्य अधिक कर्जबाजारी होणार यात शंका नाही. इंस्टाग्रामवर कुणाल चव्हाण म्हणतायत, फक्त हिंदुत्ववादी महायुती सरकार पाहिजे, मुख्यमंत्री कुणीही असो. इंस्टाग्रामवरच रोहन कदम म्हणतायत, एकनाथ, संभाजी, शिंदे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.